नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. घराबाहेर पडल्याशिवाय मराठ्यांना न्याय मिळणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं प्रतिपादन. राजू शिंदेंनी अखेर हाती बांधलं शिववंदन, आता जिल्हा जिंकल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंची गर्जना. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकरी बांधवांसोबत साधला संवाद. आता बघूया सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पहिलाच मोठा धक्का भाजपला दिला असून आज रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह अनेकांनी पक्षप्रवेश केल्याने भाजपसह शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या वाटचालीमध्ये अडचण निर्माण झालाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी सकाळी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच त्यांचा येथे मेळावा पार पडला. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला, तर शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांचा विजय झाला. या निकालाचं आपल्याला दुःख झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी मनातलं शल्य बोलून दाखवलं. लोकसभेच्या निकालानंतर मुंबई बाहेर पडलो, शिवसेना प्रमुखांच्या हक्काच्या संभाजीनगरमध्ये आलोय. प्रथम मुद्दाम संभाजीनगरला आलोय, कारण गद्दारांकडून दुर्दैवाने जिंकले आहेत. तुम्ही काल जिंकला जरी असलात तरी मी जिंकल्याशिवाय राहणार नाही, मी संभाजीनगर जिंकणार म्हणजे जिंकणारच, असा निर्धार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलाय. आणि प्रथम माझ्या शिवसेना प्रमुखांच्या हक्काच्या संभाजीनगरमध्ये आलोय आणि या भेटीच्या निमित्ताने जमलेल्या सर्व शिवसेना प्रमुखांच्या कट्टर कडवट लढवय्या आणि अस्सल शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, प्रथम संभाजीनगरमध्ये आलो, मुद्दामून आलोय, जाणीवपूर्वक आलेलो आहे. कारण जे गद्दार इकडनं दुर्दैवाने जिंकलेत त्यांना सांगायला आलोय की तुम्ही काल जिंकलेला जरी असला तरी मी संभाजीनगर जिंकल्याशिवाय हटणार नाही, संभाजीनगर मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. पण आपण एक विचार केला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारचं उधळलेलं खेचर 400 पार करणार होते, त्यानं 40 वरनं 9 वरती आणलं आपण. पण या विजयामध्ये माझ्या हक्काचा संभाजीनगरचा खासदार नाही, हे शल्य माझ्याप्रमाणे तुम्हालाही आणि आपल्याप्रमाणे शिवसेना प्रमुखांना सुद्धा झालं असणार. अरे हेच ते संभाजीनगर जिथे मराठवाड्याची राजधानी म्हणतो, या संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची भगव्याची बीज शिवसेना प्रमुखांनी रोवली आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे मराठवाडा पादाक्रांत केला. मराठवाड्यातले इतर सगळे भगव्याचे पायीक असलेले खासदार निवडून आले, पण हक्काची संभाजीनगरची जागा ही गमवावी लागली. कारण मीमांसा काही असेल, पण हार ही झालेली आहे. आपण अति आत्मविश्वासाने लढलो का? असेल, कारण आपला उमेदवार चंद्रकांतजी खैरे अगदी कित्येक वर्ष तुमच्यासारखे हार हो पराभव हो जिंकलो तरी सुद्धा शिवसेना आहे की शिवसेना, भगवा आहे की भगवा, दुसरं कोणताही पक्ष त्यांनी अवलंबला नाही. लालूस आमिष त्यांनाही दाखवली गेली असतील, पण तरी सुद्धा निष्ठेने राहिले आणि त्या निष्ठेचा आदर मी त्यांना यावेळेला उमेदवारी देऊन केला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तालुक्यातील निपाणी गावातील विष्णू रामविलास लाहोटी यांच्या शेत बांधावर जाऊन
शेतकरी बांधव व महिलांसोबत संवाद साधला। पेरणी झाल्याचा 1 महिन्यानंतर पाऊस नसल्याने करपत असलेल्या शेतमालांची यावेळी त्यांनी पाहणी केली। बी बियाणं, रासायनिक खते यांच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तालुक्यातील निपाणी गावातील विष्णू रामविलास लाहोटी यांच्या शेतबांधावर जाऊन शेतकरी बांधव व महिलांसोबत संवाद साधला। दराची माहिती घेऊन वाढलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती घेतली। राज्य सरकार फसव्या घोषणा करत असून त्यांचा लाभ स्थानिक पातळीवर आम्हाला मिळत नसल्याची खंत यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली। उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात झालेल्या कर्जमाफीचा आम्हाला फायदा मिळाला आहे। 2 लाखांपर्यंत झालेली ही कर्जमाफी सर्वांपर्यंत पोहोचली आहे, परंतु त्यानंतर आलेलं महायुतीचं सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असून पीक विमा, शेतकरी अनुदान व दुष्काळ अनुदान आलेलं नसल्याची कबुली यावेळी शेतकऱ्यांनी दिली। रोजंदारीने शेतात कामासाठी आलेल्या एका महिलेसोबत शाळकरी मुलगा आला होता। त्याच्याशी संवाद साधत हा मुलगा शाळेत का जात नाही याची ठाकरे यांनी विचारपूस केली। आर्थिक हालाकीमुळे प्रवेश घेता येत नसल्याची माहिती या महिलेने दिली। शिवसेना या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी त्या महिलेला दिला। या प्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, सचिव मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे, उपजिल्हा प्रमुख अशोक शिंदे, तालुका प्रमुख आनंद भालेराव व मनोज पेरे या ठिकाणी उपस्थित होते। मनपातील अनेक कर्मचाऱ्यांनी नवीन बँकेत खाते उघडले नसल्याने या महिन्यातील वेतन रखडले असल्याची माहिती समोर येत असून अनेक कर्मचाऱ्यांना पगार मिळण्यासाठी उशीर लागणार असल्याचं दिसत आहे। महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन बँकेत गेल्या 2 महिन्यात सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपला अकाउंट ओपन केला आहे। यात काही जणांनी खाते उघडले नसल्याने या महिन्यात वेतन रखडलं असल्याची माहिती समोर येत आहे। पुढील महिन्यापासून 1 तारखेलाच पगार खात्यावर जमा होईल असा प्रयत्न लेखा विभागाकडून केला जातोय। महानगरपालिकेच्या वतीने मनपातील अधिकारी कर्मचारी यांना बँकमार्फत विमा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी स्थानिक युनियन बँकेशी करार करून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचं खातं उघडलं आहे। या बँकेकडून यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात असल्याची माहिती मिळाली आहे। यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे। लेखा विभागाकडून ही प्रक्रिया पूर्ण करताना 1 महिन्याच्या तारखेला पगाराचा प्रयत्न केला जाणार होता, परंतु जवळपास 174 कर्मचाऱ्यांनी आपलं खातं उघडलं नव्हतं। यापैकी काही जणांनी अर्ज दाखल केले आहेत। उर्वरित 2 दिवसात बाकी कर्मचारी खाते उघडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या प्रक्रियेत मनपा लेखा विभागाकडून लवकरात लवकर वेतन करण्याचे विशेष प्रयत्न केले जात आहेत। या अगोदर मनपा अधिकारी कर्मचारी यांचे HDFC बँकेमध्ये खाते होते। शहरातील हॉकी खेळाडू असलेल्या सईदा अंजुम अफसर शेखची हॉकी इंडियाने गुजरातेत होणाऱ्या वेस्ट झोन हॉकी स्पर्धेसाठी ऑफिशियल म्हणून निवड केली आहे। ही स्पर्धा गुजरातमध्ये याच महिन्याच्या शेवटी खेळवली जाणार आहे। या पदावर जाणारी ती आपल्या शहरातील पहिलीच महिला बनली आहे। सईदा ही छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथील मूळ रहिवासी आहे। याच महिन्याच्या शेवटी आठवड्यात गुजरातेत होणाऱ्या हॉकी इंडिया सब ज्युनियर कनिष्ठ महिला आणि पुरुष पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी सईदाची निवड करण्यात आली आहे। 23 ते 30 जुलै दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने 20 जणांची निवड केली आहे, जे या स्पर्धेची तांत्रिक बाजू सांभाळतील। सईदा यांच्यापैकीच एक आहे। तिने यापूर्वी पुण्यात हॉकी इंडिया मॅच ऑफिशियल्स एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट प्लॅन स्टेट लेव्हल्स कोर्स वेस्ट झोन या अभ्यासक्रम यावर्षी पूर्ण केला। शहर आणि महाराष्ट्रासाठी ही निवड आनंदाची बाब निश्चितच आहे। मी माझी भूमिका चोख पार पाडणार आहे। खेळाच्या उन्नतीसाठी मी माझे प्रयत्न करणार आहे, असं सईदाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं। हॉकी महाराष्ट्राचे पदाधिकारी पंकज भाडसाखळे म्हणाले, आम्ही हॉकी खेळाच्या उन्नतीसाठी कायम प्रयत्न करत आहोत। ही चांगली बाब आहे की आमच्याकडे फक्त खेळाडू नाही तर पंच आणि ऑफिशियल्स पण तयार होत आहेत। हॉकी छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, उपाध्यक्ष अशोका सायन्ना, दिनेश गंगवाल, शेख साजिद, श्यामसुंदर भालेराव, आजम शेख, डॅनियल फर्नांडिस यांनी सईदाचं यावेळी अभिनंदन सुद्धा केलं आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा। इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज। विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर, शासन मान्य अनुदानित महाविद्यालय। शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे। ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल,
मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. सरकारने आरक्षण दिलं नाही तर आम्हाला आरक्षण देणार बनावं लागेल असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी करत सरकारला इशारा दिलाय. आम्ही शंभूराजे साहेबांवरती विश्वास ठेवला. सामंत साहेब त्या दिवशी आले होते हॉस्पिटलला. शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती पुन्हा मराठ्यांनी एकदा विश्वास ठेवला की जे सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ती तुम्हाला करावी लागणार आहे आमच्या व्याख्याप्रमाणे. जी ओबीसीची यादी आहे 83 क्रमांकाला कुणबी मराठा एक हाच आधार घेऊन 83 क्रमांकाचा आधार घेऊन जे 1967ला आरक्षण दिलं होतं. कुणबी नोंदीचा 83 क्रमांकाचा आधार घेऊन सुशीलकुमार शिंदे साहेबाच्या सरकारनं मराठा आणि कुणबी एकच 2004ला जी आर काढला होता. त्याच्या अटी शर्ती शिथिल करा. मराठा आणि कुणबी एकच आहे. एक शासन निर्णय, एक ओळीची गरज आहे, काहीच करायची गरज नाही. हैदराबादचं गॅजेट आहे ती सरकारी नोंदी आहे. सातारा संस्थांचं गॅजेट आहे ते सरकारी नोंदी आहे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे सरकारी नोंदी आहे. आम्ही तुम्हाला वेगळं द्या किंवा कोणाचं द्या असं म्हणतच नाही आहे. कोणाच्या ताटातलं द्या, कोणाच्या घमेल्यातलं टोपल्यातलं द्या हे म्हणतच नाही. आमचं हक्काचं जे द्या म्हणतोय आम्ही. आणि हे सरकारनं ठासून सांगायला पाहिजे. त्यांच्या सरकारी नोंदी आहेत, त्यांच्या जर नोंदी निघाल्या तर आम्हाला द्यावं लागणार. काही समज येत नाही, जातीय तेढ निर्माण व्हायचा. पण सरकार स्पष्ट भूमिका घेत नाही. परंतु शंभूराजे साहेबांवरती आम्ही विश्वास ठेवलेला. 100% काम होईल. मराठा समाजाला न्याय देतील. ज्या 8-9 मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्याला 13 तारखेच्या नंतर आम्ही ठरवू. मराठा समाजातली महाराष्ट्रातली सगळी बैठक बोलू की आपल्याला 288 उभा करायचं का 288 पाडायचं. त्या बाबत नावीलाज आहे ना. मग आम्ही बार सांगतोय ना सरकारला, आम्हाला राजकारणात नाही जायचं, मलाही नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. आमचा तो उद्देश नाही आहे. समाज मोठा व्हावा. 10% मराठी मोठे होतील, पण 90%चं काय? आम्हाला 100% मराठा समाज मोठा करायचा आहे. आणि तो राजकारणाने नाही होणार. बघा, आम्हाला तेवढे अक्कल आहे, तेवढं डोकं आहे आम्हाला. राजकारणाने समाज मोठा होणार नाही. जास्त समाज अडचणीत येईल, राजकारणाचा नाद लागून जाईल. त्यापेक्षा आरक्षणातून आपले लेकरं उच्च शिक्षण घेतील, अधिकारी बनतील, मोठमोठाले अधिकारी होतील, त्यांना न्याय मिळेल, घराघरातल्या मराठ्यांना न्याय मिळेल. 100% मराठा मोठा करणं हे आमचा उद्देश आहे. त्यामुळे राजकारणात जायचं नाही बार सांगतो. पण तुम्ही देणारच नसाल तर मग आमच्या गोरगरीब मराठ्यांपुढं काय प्रश्नच नाही आहे, दुसरा पर्याय पण नाही आहे. आम्हालाच गोरगरिबाला मग देणारं बनावं लागणार आहे. मग मला गरीब मराठा देणारा बनावं लागणार आहे. तेव्हा त्याला त्याचं सगळं अपेक्षित त्याला जे येते मिळेल. मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा विषय, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा विषय, 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्गाचा विषय, राजपूत समाजाचा सुद्धा आरक्षणाचा प्रश्न आहे, दलित बांधवांच्याही काही प्रश्न आहेत. आम्हाला एकत्र येऊन गोरगरिबाला देणारं बनावं लागणार आहे, नाविलाज. तर कन्नड मकरनपूर येथील भूमिपुत्र मेजर अनिल वने यांनी इंडिया आर्मीमध्ये देशसेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याबद्दल समस्त मकरनपूर ग्रामस्थ व नातेवाईक यांच्या माध्यमातून त्यांचा भव्य दिव्य सेवापूर्ती सोहळा थाटात संपन्न झालाय. कन्नड शहराजवळील मकरनपूर येथे देशाच्या रक्षणासाठी गेल्या 17 वर्षापासून आपल्या कुटुंबाला दूर ठेवून
अखंड देशसेवा करून इंडियन आर्मी इंजिनियर रेजिमेंटमधून मेजर अनिल यमाजी वने सेवानिवृत्त झाले आहेत. ते सेवानिवृत्त झाल्याबद्दल समस्त मकरंदपूर ग्रामस्थ व नातेवाईक यांच्या प्रयत्नांनी तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दिव्य सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला. सर्वसाधारण कुटुंबातील युवा वर्गाने मेजर अनिल वने यांचा आदर्श घेत स्वतःला देशसेवेसाठी समर्पण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे व आपल्या आईवडिलांचं नाव मोठं कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे असं भरत राजपूत यांनी बोलून दाखवलं. त्यांनी याप्रसंगी वने यांना शुभेच्छा देखील दिल्या. याप्रसंगी उद्योजक मनोज पवार, गोकुळसिंग राजपूत, किशोर आबा पवार, बैनाडे सर आदी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पाठक महाविद्यालयातील इको क्लब्स फॉर मिशन लाईफ अंतर्गत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. डॉक्टर सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय इको क्लब ऑफ मिशन लाईफ अंतर्गत प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक संसाधनं यांचं जतन आणि पर्यावरण संवर्धनासाठी जाणीव व जागृती विकसित करणं या अनुषंगाने दिवसनिहाय थीमवर आधारित टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचं उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुनीता बाजपाई यांनी केलं. या प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सदर प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत विविध वस्तू प्रदर्शनामध्ये ठेवल्या होत्या. या प्रदर्शनाचा लाभ महाविद्यालय परिसरातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी आनंदाने घेतला. प्राचार्य डॉक्टर सुनीता बाजपाई यांनी विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक केलं. पर्यवेक्षिका प्राध्यापक माधुरी भावसार, प्राध्यापक ज्योत्स्ना लचुरे, प्राध्यापक मंगला मोरे, डॉक्टर शीला जिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती इथे दर्शवली होती. संत ज्ञानेश्वर विद्यालय बेगमपुरा येथील 10 विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांतर्फे वर्षभर पुरेल इतकं शालेय साहित्य वाटप करण्यात आलंय. तर शाळेला वॉटर कूलर सुद्धा यांच्यातर्फे देण्यात आलंय. संत ज्ञानेश्वर विद्यालयामधील 1997 बॅचचे माजी विद्यार्थी हे मागील 3 वर्षांपासून 10 विद्यार्थी दत्तक घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या वर्षाचा संपूर्ण शालेय खर्च करतात. दिनांक 31 जून 2024 रोजी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांनी 10 विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना शालेय साहित्य वाटप केलं. या कार्यक्रमामध्ये शाळेतील प्राचार्य लवांडे अध्यक्ष म्हणून लाभले. तसेच प्रमुख अतिथी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम श्याम राजपूत यांनी या उपक्रमास येऊन विद्यार्थ्यांना आपल्या हास्यशैलीत मार्गदर्शन केलं. सूत्रसंचालन आवटी यांनी केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर संतोष सावदेकर यांनी केलं. यावेळी माजी विद्यार्थी सूरज इगोले, किशोर बिरुटे, विजय रोठे, सचिन पवार, महेंद्र कुरील, दिनेश देशमुख, महेंद्र शिवयन्ने, अशोक एंडे, योगेश तोडकर, संजू मिटकर, शिवाजी मोहिते, राज खुलेकर, दीपक पठारे, धनंजय रायबोले, सुभाष वाघ आदींची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. अरे वा, तुम्ही नमस्कार म्हणताय. वा वा, माफ करा, एकदम असा चांगल्या कपड्यात आलो नाही, कारण क्रिकेट खेळून आलोय, ग्राउंडवरून डायरेक्ट आलो इकडे. या ज्ञानेश्वर विद्यालयात मला आपल्याच शाळेचे काही माजी विद्यार्थी आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात नावलौकिक मिळवलेलं आहे. त्यांनी मला सांगितलं की इकडे या, आणि मला खूप आनंद होतोय मी आज इथे आलोय, कारण मुलांनी आणि मुलींनी भरलेली अशी शाळा बघितलं की आपलं बालपण आठवतं. मग बालपणात आपण काय काय गोष्टी करायचो ते आठवतं. म्हणजे लहानपणी खूप खोड्या करणारा होतो मी, त्या संबंधीचाच एक किस्सा सांगतो. तर मंडळी, माझं नाव श्यामसुंदर राजपूत आहे बुवा. नाही, तुम्हाला वाटेल बुवा हा बुवा कुठून आला बुवा, हा का बरं इतका बुवा बुवा करतो बुवा. तर माझ्या बुवा बुवाचा बागुल बुवा करू नका बुवा, ती माझी बोलायची पद्धत आहे बुवा. बऱ्याचदा तर मी बाईला पण बुवा म्हणून टाकतो बुवा. आणि लहान असताना बद्दा डेंजर होतो मी. आता तुम्ही व्यास आला डेंजर. म्हणजे मराठीचे सर आले तर बाकीचे म्हणायचे एक साथ नमस्ते. माझं तसं नव्हतं, माझी स्पेशल सिस्टीम होती. मी मराठीचे सर आले म्हणायचो व्याकरण सर. इतिहासाचे सर आले मी म्हणायचो गड किल्ले सर. विज्ञानाचे सर आले मी म्हणायचो चंचुपात्र सर. भूमितीच्या मॅडम आल्या मी म्हणायचो प्रमेय मॅडम. आणि इंग्लिशच्या मॅडम आल्या की मी म्हणायचो आय लव्ह यू मॅडम. मॅडमने इतकं शेफालून काढलं होतं ना मला, त्याच्यानंतर आजपर्यंत कोणालाच आय लव्ह यू म्हटलेली नाही. म्हणूच शकत नाही, माझी हिंमतच नाही. बायकोला पण आय लव्ह यू म्हटलेली नाही.
तर मित्रांनो, इथे येऊन खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. आणि तुम्ही आता या शाळेत शिकताय, मला खूप म्हणजे असं विश्वास आहे की तुमच्यातलेच काही लोक खूप मोठे सायंटिस्ट होतील, काही चांगले खेळाडू होतील, काही चांगले नट होतील, वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन काही इंजिनियर, डॉक्टर्स होतील आणि आपल्या देशाचं, आपल्या भागाचं, आपल्या शहराचं नाव मोठं करतील, आपल्या शिक्षकांचं नाव मोठं करतील. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. घराबाहेर पडल्याशिवाय मराठ्यांना न्याय मिळणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं प्रतिपादन. राजू शिंदेंनी अखेर हाती बांधलं शिववंदन, आता जिल्हा जिंकल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंची गर्जना. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकरी बांधवांसोबत साधला संवाद. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.